चळवळत मॅचच्या दिशेने दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत 4 ओव्हरची मॅच आहे, दोन्ही टीमने नोंद घ्या. पहिलाच बॉल लॉंग ऑफला, खेळाडू झेल पर्यंत पोहोचत होते. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट करत असताना सुरुवात झालेली मॅचला. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. बॉल तयार, भरपूर दूर होता चेंडू. वाईट बॉल पंच इशारा करत असताना एक्स्ट्रा रन मिळते. 2 धावा. तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचला वाकस संघ, ज्या संघाचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. त्यांचं हार्दिक असं स्वागत आपण करूयात. दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत. 2 धावा. शॉट ऑफ गुड लेंथ, एज, मोठी एज लागलेली आहे. फलंदाज इथून बाद, चांगलं टच मध्ये होता, तोच परतला. फलंदाज भावेश बॅक टू द डग आउट. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज राहुल आता मैदानाच्या आतमध्ये येतात. 2 धावा. चांगला टाकलेला खोलवर टप्प्याचा चेंडू. प्रॉपर यॉर्कर लेनचा चेंडू टाकला होता. डॉट बॉल न केलेली आहे सुरुवात. सुफियान पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करतात. राहुल आले 3 नंबर 3 मध्ये. नेरळ बनाम खांडस या 2 टीम मध्ये सुरू असलेला सामना. पहिलं महत्वपूर्ण षटक सुरू आहे. सुफियान पहिलं षटक फेकतो. स्ट्रायकिंग एंडला राहुल बॅटिंग करतात. वेगवान टाकलेला बेसबॉल हिट. लॉंग ऑन मध्ये जवळपास खेळाडू नाही. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना बॉल सीमा पार, षटकार. सहाच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ते 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 1 सुरू. 8 झालेल्या आहेत. लॉफ करायचा होता, वेगानं टाकलेलं. थोडासा चेंडू हरकत करतोय. अपील तंत्राचा वापर करण्यात आला होता. शेवटचा अंतिम बाकी आहे. पहिल्या षटकामधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुलने एक षटकार ठोकलेला. आतापर्यंत झाला ते 8. मायरा 11 नेरळ संघाने नुकताच 68चं टार्गेट, एक चेंडू राखत सामना त्याने जिंकलेला.
9 धावा, 9 ऑन स्कोर कार्ड. वाईटची एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. सुफियान तयार आउट द स्टम्प्स. हाफ टॅकर आहे. हामर करत असताना फायदा उचलला. मिड विकेटला टोकला. षटकार. पंधरा झालेल्या पहिल्या ओव्हरमध्ये एक वाईड बॉल आल्याच्या नंतर राहुलला नामी संधी मिळाली. षटकार आला. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये हॅरी आता बॉलिंग मार्कवर आलेत. सेकंड ओव्हर मध्ये हॅरी थोडस फास्ट खेळा प्लीज. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. दुसरं षटक वेगवान टाकलेला आहे हॅरीनं. थोडीशी हरकत करतोय चेंडू विकेटवर. रन मिळत नाहीये. दुसरं षटक सुरू आहे. हॅरी आलेत. पहिला डॉट बॉल. बॉल तयार. ओव्हर द स्टम्प्स. वेगवान टाकलेला. पाठवला चेंडू सरळ व्यासपीठाच्या दिशेने. डीप स्वर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. एकोणीस झालेले आहेत आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये. हॅरीच्या विरोधामध्ये आक्रमण. दुसऱ्या बॉलवरती हा चौकार आला. 19 धावा. गोलंदाज तयार. त्याच दिशेने फटका करण्याचा प्रयत्न वेगाने टाकलेला. स्टंपच्या वरतून चाललेला चेंडू. डॉट बॉल. 19 धावा. ओव्हर द स्टम्प्स. फुल टॉस आहे. एक्स्ट्रा कव्हरला सहजतेने टर्न केला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. सेकंडचा कॉल. बघता बघता 2 धावा त्या दरम्यान पूर्ण होत्या. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 या धावा संख्येवरती. 21 ऑन स्कोर कार्ड. खेळाडू कक्षामधून कृपया करून आवाज कमी करा. खेळाडू कक्षामध्ये 21 झालेला. 21 धावा याला सुरुवात झालेली सेकंड ओव्हर पासून. अंतिम बॉलवरती राहुलचा षटकार आला. फुल टॉस आहे. टर्न करतात. फोरमच्या साह्यानं वळवला चेंडू. पहिली कंप्लीट. एकच रन मिळते या चेंडूवरती. संघाची धावा संख्या 22 या धावा संख्येवरती. 22 ऑन स्कोर कार्ड. झाल्यात. हॅरी दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. गोलंदाज तयार. वेगवान टाकला. आता ते चेंडू भरपूर वरती गेला. 2 खेळाडू पोहोचतात. 2 धावा या बॉलवरती मिळतात. पाण्याची व्यवस्था करा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 24.
लाऊड अपील करण्यात आलेली आहे कॉड बियांच्या स्वरूपामध्ये. चांगल्या फॉर्म मध्ये होता राहुल, परतला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. नवीन बॅटर करण आता मैदानाच्या आतमध्ये. टोटल 27 झालेले. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. राहुल बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज आता 4थ्या क्रमांकावरती करण आलेत. होल ऑफ करायचा होता. वेगवान टाकलेला चेंडू थोडासा अपेक्षा खाली राहिला करणच्या. डॉट बॉल. या ओव्हरमधील अंतिम 2 आता बाकी राहत आहेत. तिसरं षटक चालू आहे. 4 ओव्हरची ही लढत. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आपण आलेलो. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एक एक रन, एक एक डॉट बॉल, एक एक एक्स्ट्रा रन महत्वाची आहे. साठीच एक एक रन साठी झगडताना दोन्ही संघ. नेरज संघाला धावा वाचवायच्यात, खांडस संघाला धावा ठोकायच्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट फेकलेला. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी राहतोय. स्टिल 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल आता बाकी राहतो. आतापर्यंत झाला धावा 27. चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत ठेवत असताना तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज शेहबाज वेगवान टाकलेला हाफ ट्रॅकर होता. ऑन साइड टर्न करण्याच्या प्रयत्नामध्ये साइड आर्म बॉल टाकत असताना डॉट बॉल. ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. 4 ओव्हरचा क्रिकेटचा फॉर्मॅट शॉर्ट टर्म मध्ये आपण पदार्पण करत असताना हेच तर डॉट बॉल अंतिम टप्प्यामध्ये मार्गडे ठरणार आहेत. 3 ओव्हर नंतर झालेल्या 2 गडी बाद 27. लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि अंतिम षटकाला आपण सुरुवात करा. गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम षटक. अरबाज आलेत. वाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्राने सुरुवात होते. टीमची धावा संख्या 28. 28 झालेत. अंतिम षटक आहे. ऑफ करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला सहजतेने चेंडू टर्न करतात. वेगाने तर सिंगल कंप्लीट केले. सेकंडचा कॉल दुसऱ्यासाठी निघालेत. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला. त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होतात. टोटल धावून पोहोचलेली आहे ती 30 या धावा संख्येवरती. 30 ऑन स्कोर कार्ड. 30 झालेल्या. शेवटचे 5 निर्णायक राहणार आहेत. किती 10, 12, 15 5 बॉल मध्ये किती येतील हे पाहणं गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर हुक करत असताना विपुलनं स्विंग केला चेंडूला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. स्कोअर लेगला सिक्सर.
हॅलो. पहिल्या सत्राचा डाव इथून अटपला. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या या बॉलवरती 1 मिळते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात आणि 2च्या मदतीने 49 झालेल्या आहेत. 50 धावसंख्येचं 4 षटकांमध्ये टार्गेट ठेवलंय माहिरा 11 नेरळ संघाच्या अगेन्स्ट. चला 50चं टार्गेट आहे. बॅट्समन आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये होता. पन्नास धावसंख्येचं टार्गेट आहे 24 चेंडूंमध्ये. चला बॅट्समन जाऊ द्यात. सुफियान गोरेगावला गेलतो ना.
बॉलिंग मार्कवर विपुल आले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुफियान, त्याच्या सोबतीनं राहील. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, मिड ऑफ मध्ये चालव. गुड फिल्डिंग, 1 रन या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल न सुरुवात. टार्गेट 50 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं. हाफ ट्रॅकर हुक करत असताना फाईन लेग, सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत चौकार. चौकार आलेल्या टीमची टोटल धावण पोहोचलेली ते 5 या धावसंख्येवर. पाच धावा. फुल टॉस ऑन साइडला पाठवलं. स्कोअर ऑफ द विकेट खेळत असताना आणखीन एक चौकार. नऊ धावा झालेल्या धावा पुस्तकावरती सलगचे दोन चौकार आलेले आहेत फलंदाज राहीलच्या बॅटमधून. आधी फाईन लेगला, मग स्क्वेअर लेगला, आता विपुल बॉलिंग मार्कवर. ऑफ करतात, आता लॉंग ऑन मध्ये पाठवला. खेळाडू पोहोचतात. सेकंड टप्प्यानंतर फिल्डिंग, दुसऱ्यासाठी चान्स ऑफ रनआउट पोहोचलेत फलंदाज. 2 धावा, 1 धाव या बॉलवरती मिळते. 2चा प्रयत्न चालवला जरूर होता. 1 सिंगलच्या मदतीने टोटल धावून पोहोचलेली ती 10. 50 धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. जवळपास 13चा आस्किंग रन रेट, 13च्या सरासरीने धावा बनवायच्यात. 10 झालेल्या आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. या धावा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये येतील, त्याच अंतिम टप्प्यामध्ये फायदेशीर ठरतील. खोला टाकलेला प्रॉपर यॉर्कर विपुलचा. पहिलं षटक पॉवर प्लेचं फेकत असताना यॉर्कर आलेला. डॉट बॉल शेवटचा अंतिम बाकी राहतोय. 13चा आस्किंग रन रेट. पाहूयात पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा वसूल करतात. आतापर्यंत 10 आल्यात. दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मायरा 11 नेरल त्यांच्या अगेन्स्ट टीम खांडस. टार्गेट 50, 10 झालेल्या आहेत. 13चा आस्किंग रन रेट. फुल टॉस, बॅट थोडीशी टर्न होते. एक्स्ट्रा कव्हरला निघाला चेंडू. पहिली वेगाने कंप्लीट कॉल सेकंडचा. स्ट्रायकिंग एंडला थ्रो इथून होतं. त्या दरम्यान 2 धावा चेंडूवरती पूर्ण होतात. पहिल्या डावाचा खेळ इथून पूर्ण झालेला. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल धावून पोहोचलेली 12 या धावसंख्येवर. चला फिल्डिंग सजून घ्या, एकत्र देऊ नका. 12 धावा पुस्तकावरती लागलेल्या. 3 ओव्हरमध्ये 38 धावत संख्येची गरज आहे. 38 फ्रॉम 18. 18 चेंडूंमध्ये 38. पहिल्या षटकामध्ये वसूल केल्यात 12. सेकंड ओव्हर मध्ये पाहूया. चला थोडं फास्ट खेळा टीम खांडस. बॉलिंग मार्कवर करण आलेले. पहिल्या ओव्हर मध्ये 12, 38 पाहिजेत 18 मध्ये.
38 फ्रॉम 18. गोलंदाजी मार्कवरती करण सेकंड ओव्हरमध्ये. चांगला टाकलेला चेंडू समोरून टेक ऑफ, डॉट बॉल. दुसरं षटक करणच्या हातामध्ये. 18 चेंडूंमध्ये 38. पहिला डॉट बॉलने केलेली सुरुवात. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली. करण ऑफ करतात. ऑन साइडला हुक करत असताना स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती झेल इथून पकडण्यात आलेली आहे. फलंदाज बाद. मागे एक माणूस झोपल एवढी जागा होती. सेकंड ओव्हर मध्ये दुसऱ्या बॉलवरती विकेट आलेली आहे. 12 धावा झाल्यात आतापर्यंत. 38 इथून मानवायच्यात. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती शहबाज आलेत. जॉर्कर टाकलेला डॉट बॉल. हॅलो. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज इथून झाला बाद. 13 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का. तेरा धावा आतापर्यंत झालेल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिलेले करणनं. वाकस संघ इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. राजेंद्र वैकरे अर्थातच राजेश वैकरे तर या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावरती आपला आम्ही स्वागत करत आहोत. 2 मॅच मध्ये ते अनुपस्थित होते म्हणून संघ शांत होता. हाफ ट्रॅकर हुक करतात. स्कोअर लेगला. हो काय प्रयत्न होते. चाललाय चेंडू. बॉल सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल धावून पोहोचलेली ती 17 वरती. या ओव्हर मध्ये फक्त 5 आल्यात. कमबॅक करणारे षटक ठरला. 38 करायचे होते 18 मध्ये. आलेल्या धावा या ओव्हर मध्ये 5 टोटल झाले तर 17. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 33 धावा संख्येची गरज आहे. 33 फ्रॉम 12. 12 मध्ये 33. 12 बॉल मध्ये 33 म्हणजे 5 षटकार जवळपास क्लिअर करायचे. त्याला फिल्डिंग लावून घ्या खांडस संघ ताबडतोब.
बारा चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 33 बनवायच्यात. चला जास्त वेळ घेऊ नका. तिसऱ्या ओव्हर मध्ये भावेश आलेत. पहिला बॉल लॉफ्ट करतात लॉंगॉनला. खेळाडू इन ऍक्शन पकडली जेल. फलंदाज बाद. चला एकत्रित येऊ नका. बारा चेंडूंमध्ये 33 करायचे होत्या. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. आता 11 चेंडूंमध्ये 33 ची गरज आहे. थोडा सामना दूर निघून चाललेला आहे. नेरळ संघाच्या 18 मध्ये 38 करायचे होतं. तेव्हा कदाचित तेव्हापासून सामना सुरू करणं गरजेचं होतं. तर थोडा सामना दूर निघताना आपल्याला दिसून येतोय. 11 मध्ये 33. यॉर्कर टाकला. सरळ खेळतात लॉंगॉन मध्ये. पुन्हा एकदा राहुल इन ऍक्शन आहेत. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची टोटल पुढे जात असताना 18 वरती आता 32 करायच्यात. 10 मध्ये 32. 10 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. खोलवर टप्प्याचा होता. एक्स्ट्रा कव्हरला खेचून मारलेला. गॅप मोठी आहे. निघून चाललेला आहे चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार 10 मध्ये 32 करायचे होता. तर 9 मध्ये 28. 28व्या 9 चेंडूंमध्ये या ओव्हरमध्ये 3 बॉल बाकी. 3 बॉल मध्ये 10-12 घेतल्याच्या नंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 16-18 मॅच मजा येईल बघायला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वरती. 28 करायच्यात 9 चेंडूंमध्ये. यॉर्कर लेनचा पुन्हा एकदा चेंडू होता. ऑन साइडला टर्न करतात. 1 रन तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये थांबवलं स्वतः. राहुल पोहोचले चेंडूपर्यंत. लॉंगॉन पासून वाडिश लॉंगॉनचं क्षेत्र कव्हर करत असताना 1 रन या बॉलवरती. आता 27 राहिल्यात 8 चेंडूंमध्ये. 2 निर्णायक चेंडू आहेत. 8 बॉल 27. बोला तयार. हो पिच होता. ऑन साइडला मारला गॅप मध्ये. खेळाडू पोहोचतात बरोबर हातामध्ये. पहिली कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला. निघाले दोन्ही फलंदाज. आणि बघता बघता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तर 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 25 वरती. म्हणजे विजयासाठी आता 7 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये 25 पाहिजेत. 25 झालेल्यात. 25 पाहिजेत. 7 बॉल मध्ये 1 षटकार आला तर राहतील 19. मस्ट नीडेड बॉल आहे. हो यॉर्कर टाकलेला. पहिली कंप्लीट केले वेगानं. एक रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीनं धावसंख्या 26. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची गरज.
6 मध्ये 24, 6 बॉल 4 षटकार. ऑन साइडला सहजतेने टर्न करतात. आता एक तर आलेली आहे 5 मध्ये. आता 23, 5 बॉलचा खेळ बाकी, 5 मध्ये 23 ची गरज. पाच बॉलचा खेळ बाकी, 5 मध्ये 23. यॉर्कर लेनचा चेंडू होता. चार बॉल मध्ये आता 22 ची गरज. समोर खेळतात. सामना जवळपास औपचारिकतामध्ये येत असताना 3 बॉल मध्ये 21. 3 बॉलचा खेळ आता बाकी राहतो. 3 बॉल मध्ये विजयासाठी 21. कमी गतीने टाकलेला. 2 बॉल मध्ये 21 चं इक्वेशन. चला वाकस संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. 2 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 2 चेंडू मध्ये विजयासाठी 21. ऑफ करायचं होतं. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. चला वाकस टीमचे कॅप्टन या. पुढील सामन्याचा टॉस आपण लगेचच करणार आहोत. वाकस बनाम खांडस या 2 टीम मध्ये होईल आता पुढची लढत. शेवटच्या बॉलवरती जरूर चौकार येतो. सामना इथून गमवावा लागलेला नेरळ टीमना. हार्दिक अभिनंदन टीम खांडस. चला खांडस संघ विपुल आपला कॅप्टन येऊ द्यात.